भिवंडीतल्या फर्निचर मार्केटला भीषण आग लागली आहे। फर्निचरची 10 ते 12 दुकानं जळून खाक झाली आहेत। भंगार गोदाम देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय। आगीचं कारण अजून अस्पष्ट आहे आणि सध्या तरी कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं कळतंय। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे, भिवंडी आणि कल्याणमधून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आलेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणजेच आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। भिवंडी तालुक्यातील कशेली येथील चामुंडा कॉम्प्लेक्स या परिसरामध्ये फर्निचर मार्केटला भीषण अशी आग लागलेली आपण या ठिकाणी पाहू शकतो की या आगीमध्ये जवळपास 10 ते 12 जे फर्निचरची दुकानं होती आणि त्यासोबतच भंगारची जी गोदामं होती ती या ठिकाणी जळून खाक झालेली आहेत। अक्षरशः या ठिकाणी संपूर्ण जे फर्निचरची गोदामं होती या ठिकाणी या आगीमध्ये भस्मसात झालेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात जो धुराचा जो लोट आहे तो या ठिकाणी पसरलेला होता। आपण या ठिकाणी पाहू शकतो की आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लागलेली आहे आणि संपूर्ण फर्निचरचं जे साहित्य होतं, लाकडी साहित्य होतं, तसेच या ठिकाणी भंगारचं प्लास्टिकचे साहित्य होते, ते सर्व या ठिकाणी जळून खाक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी फर्निचर मार्केटच्या या ठिकाणी झालेलं आहे। असलेली जी दुकाने ती देखील या ठिकाणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली होती आणि त्यामुळे मोठा जो फर्निचर मार्केट आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती आणि आता या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते सरतीने प्रयत्न करताना या ठिकाणी दिसतात आहे। परंतु आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाले ते दिसून येत आहे आणि या आगीवरती जवळपास नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। मात्र सध्या काही ठिकाणी कुलिंगचे काम सुरू आहे तर काही ठिकाणी आग विझवण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।